नमस्कार मित्रांनो. तर आज आहे दिवस दुसरा. आत्ता आहे आपण श्रीगिर्यामध्ये आणि हे आहे आमचं हॉटेल. थोडंसं फोटोशूट केलं आणि मग बसलो नाश्त्याला. नाश्ता केला आणि मग निघालो आम्ही श्रीगिर्या लायन रॉककडे, जिथं ₹1800 पर पर्सन दिले आणि राजासारखं आज चालत राहिलो. नुसतं चालतच राहिलो आणि एवढं वारं होतं, की वाऱ्याने आमचा पूर्ण घाम सुकवला आणि मग वरती चालतच राहिलो. वारं खूप डेंजर होतं. मग हा रस्ता बघा, इथून आपल्याला दिसतो. भिंतीच्या कडेकडेने चालत राहिलो आणि खाली उतरल्यावर आपल्याला हे समोर मामा दिसले, ज्यांच्या गळ्यात खूप साप होते. मग आम्ही हे साप पाहिले आणि निघालो पिदुरंगा रॉककडे, जिथं मी परत 1 1/2 आवर एकटा चालत गेलो वरती आणि तिथून हा बघा, एवढा भारी सुंदर असा व्ह्यू दिसला श्रीगिरी लायन रॉकचा. एक नंबर व्ह्यू होता. इथून स्पष्टपणे लायन रॉक दिसत होतं. मग मी आलो खाली. तोपर्यंत ही दोघं खाली निवांत आराम करत होते गाडीमध्ये. मग तिथून आम्ही निघालो पोलनानारुवा, जे आहे 56 किलोमीटर लांब. पोचल्यावर आधी 1300चं तिकीट काढलं पर पर्सन आणि म्युझियममध्ये गेलो. आत पोचल्यावर वेगवेगळे टूल्स पाहिले, गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली आणि जेवणाचे वेगवेगळे प्रकारचे भांडेही पाहिले. मग आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनवर. हा आहे रॉयल पॅलेस. एक एन्शंट लोटस पॉन्ड पाहिलं आणि एक जुनी बिल्डिंग. मग एका मोठ्या दगडाला ढकलून आम्ही हिप-हॉप बसला मागे टाकून सुंदर असा आजच्या दिवसाचा सनसेट पाहिला. मग 140 किलोमीटर लांब असलेल्या कँडीकडे लेकजवळच फेमस बालाजी डोसामध्ये खाल्लं आणि हॉटेलवर निघालो. तर मित्रांनो, हा होता दिवस दुसरा विथ गुड स्टे इन कँडी. तरच रूम एक नंबर होती आणि ह्याच्यानंतरचा डे 3 तर अजून भारी, कारण सकाळचा सनराईज इथून बेस्ट दिसत होता.